यूपी, बिहार, गुजरातचं फेमस लाल मिरचीचं लोणचं आज आपण माझ्या पद्धतीने बनवणार आहोत. मी राश्री किचनमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करत आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. लोणचं बनवण्यासाठी मी इथे पाव किलो मिरच्या घेतल्या आहेत. वजनी या 250 ग्राम आहेत. मिरच्या निवडताना आपल्याला ताज्या आणि लालसर मिरच्या निवडायच्या आहेत. यामुळे आपलं लोणचं दीर्घकाळ टिकण्यासाठी मदत होते. चला तर या मिरच्या धुवून घेऊयात. एका बाउलमध्ये मी पाणी घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये मिरच्या घालून आपल्याला 2 ते 3 पाण्याने मिरच्या स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत. तर मिरच्या आपण इथे चोळून स्वच्छ अशा धुवून घेतलेल्या आहेत. तर या मिरच्या आपल्याला पुसून घ्यायच्या आहेत. तर एका सुक्या कपड्याने आपल्याला या मिरच्या व्यवस्थित अशा पुसून घ्यायच्या आहेत. म्हणजे याच्यामध्ये काही पाणी वगैरे असेल ते निघून जाईल आणि आपल्या मिरच्या कोरड्या होतील. तर याच पद्धतीने आपल्याला बाकीच्या सर्व मिरच्या पुसून घ्यायच्या आहेत. सर्व मिरच्या आपण कपड्याने पुसून कोरड्या करून घेतलेल्या आहेत. आता आपण या मिरचीचे देठ काढून घेणार आहोत. तर आपल्याला आवश्यक असतील तेवढेच देठ ठेवायचे आहेत. तुम्ही सर्वही देठ काढू शकता, पण देठ ठेवल्यामुळे लोणच्याला छान अशी टेस्ट येते. तर आता आपण ही मिरची मध्यभागी चिरून घेणार आहोत. मिरची आपल्याला पूर्ण चिरून घ्यायची नाही, तर मध्यभागी आपल्याला असा कट देऊन घ्यायचा आहे आणि त्यामध्ये असलेल्या बिया आपल्याला काढून घ्यायच्या आहेत. तुम्ही याच्यामध्ये बियाही ठेवू शकता. या मिरच्या हिवाळ्यामध्ये मार्केटमध्ये भरपूर प्रमाणात उपलब्ध असतात. तर मी अजून एक मिरची तुम्हाला कट करून दाखवते. आपण या मिरचीमध्ये असणाऱ्या बिया काढणार नाही आहे, तर आपण बिया अशाच ठेवणार आहोत. याही पद्धतीने तुम्ही मिरचीचं लोणचं बनवू शकता. आता सर्व मिरच्या आपण या पद्धतीने कट करून घेतलेल्या आहेत. आता आपल्याला मिरचीचे 2 भाग करून घ्यायचे आहेत. तुम्ही अख्ख्या मिरचीचेही लोणचे बनवू शकता, परंतु अशा पद्धतीने मिरचीचे 2 भाग केले तर ते वाढण्यासाठीही सोयीस्कर जातं आणि कोणाकोणाला अख्खी मिरची संपत नाही. तर त्यासाठी आपल्याला इथे मिरचीचे 2 भाग तयार करून घ्यायचे आहेत. तर मी अशा पद्धतीने मिरचीचे 2 भाग तयार करून घेतलेले आहेत. तर आता आपल्याला या मिरच्या 2 ते 3 तासासाठी उन्हामध्ये सुकवून घ्यायच्या आहेत, म्हणजे याच्यामध्ये असलेलं पाणी निघून जाईल. चला तर आता लोणच्यासाठी लागणारा मसाला तयार करून घेऊया. त्यासाठी इथे मी 2 चमचे धने, 2 चमचे मोहरी, 2 चमचे बडीशेप, 2 चमचे जिरे, 1 चमचा ओवा आणि अर्धा चमचा इथे आपण मेथी घेतली आहे. मेथीचं प्रमाण आपण इथे कमी ठेवलं आहे. मेथी जास्त घातली तर आपलं लोणचं कडवट होऊ शकतं. तर त्यासाठी मेथी इथे आपण अर्धा चमचाच घेतली आहे. आता आपल्याला हे 1 ते 2 मिनटं मध्यम आचेवरती हे भाजून घ्यायचं आहे. तर आपण 1 ते 2 मिनटं छान असं हे भाजून घेतलेलं आहे. आता एका प्लेटमध्ये काढून आपण हे थंड करून घेणार आहोत. मसाले थंड होईपर्यंत आपण तेल गरम करून घेऊयात. लोणचं बनवण्यासाठी मी इथे मोहरीच्या तेलाचा उपयोग करणार आहे. तुम्ही साधं तेलही वापरू शकता, पण मोहरीच्या तेलामुळे लोणचं चविष्ट असं तयार होतं. तेल आपलं छान गरम झालेलं आहे. आता थंड करून घेऊयात. तोपर्यंत आपण मसाला तयार करून घेऊयात. तर मसाले आपले थंड झालेले आहेत. आता मिक्सर जारमध्ये घालून आपण याचं जाडसर असं वाटण तयार करून घ्यायचं आहे. मसाल्यांचं जाडसर असं वाटण आपण तयार करून घेतलेलं आहे. तुम्ही पाहू शकता किती जाडसर असं आपण वाटण याचं तयार करून घेतलेलं आहे. अशा प्रकारे जर मसाले बारीक केले तर लोणचं खाताना ते दाताखाली येतात आणि चवीला अप्रतिम असे लागतात. तर मसाला आपला तयार आहे. आता आपण याच्यामध्ये बाकीचे मसाले घालून घेऊयात. 2 चमचे लाल तिखट, चवीनुसार मीठ, 2 चमचे आपण कलोंजी घेतली आहे. आमचूर पावडर 1 चमचा घेतलेली आहे. आता आपल्याला हे मसाले व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहेत. या पद्धतीने मसाला तयार केला की लोणचं चवीला खूप छान लागतं. तर मसाला आपला तयार आहे. चला तर आता आपण तो मिरचीमध्ये भरून घेऊयात. आता मिरचीमध्ये आपल्याला हा मसाला भरून घ्यायचा आहे. मसाला आपल्याला काठोकाठ व्यवस्थित असा भरून घ्यायचा आहे. या पद्धतीने मसाला भरला की मिरच्या छान अशा लागतात. तर मी दुसरीही मिरची तुम्हाला भरून दाखवते. पूर्ण दाबून आपल्याला हा मसाला व्यवस्थित असा भरून घ्यायचा आहे. सर्व मिरच्यामध्ये आपण मसाला भरून घेतलेला आहे. भरलेल्या मिरच्या आता आपण एका भरणीत भरून घेणार आहोत. त्यासाठी मी ते एक छोटी भरणी घेतलेली आहे. स्वच्छ धुवून उन्हामध्ये ठेवून घेतलेली आहे आणि तिचं निर्जंतुकीकरण करून घेतलेलं आहे, म्हणजे आपलं लोणचं खराब होत नाही.
तर आता आपल्याला या मिरच्या बरणीमध्ये भरून घ्यायच्या आहेत. एक एक मिरची आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे. या पद्धतीने लोणचं तयार केलं तर हे लोणचं 1 वर्ष आरामात टिकतं. सर्व मिरच्या आता आपण भरून घेतलेल्या आहेत. मसाला आपला शिल्लक राहिलेला आहे, तर हाही मसाला आपल्याला मिरचीमध्ये घालून घ्यायचा आहे. चला तर आता मिरचीमध्ये आपण हा मसाला घालून घेऊयात. तर थोडा थोडा करून आपल्याला हा मसाला मिरचीमध्ये घालून घ्यायचा आहे. सर्व मसाला आता आपण मिरचीवरती घालून घेतलेला आहे. तेलही आपलं थंड झालेलं आहे. आता आपण हे तेल मिरचीमध्ये घालून घेणार आहोत. तेल आपण पूर्णपणे थंड करून घेतलेलं आहे. पाव किलो मिरच्यांसाठी आपण इथे 250 ml तेल घेतलेलं आहे. तेलाचं प्रमाण इथे कमी जास्त होऊ शकतं. तेल आपल्याला मिरचीवरती घालून घ्यायचं आहे. मिरच्या बुडतील इतकं तेल आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे. लोणच्याला खमंग चव येण्यासाठी थोडंसं तेल घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये पाव चमचा हिंग आणि अर्धा चमचा हळद घालून व्यवस्थित असं गरम करून घ्यायचं आहे. व्यवस्थित असं गरम झाल्यानंतर आपल्याला हे पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे. चला तर आता आपण हे थंड करून घेऊया आणि थंड झाल्यानंतरच आपल्याला हे तेल मिरचीमध्ये घालून घ्यायचं आहे. चला तर आता मिरचीमध्ये हे तेल घालून घेऊयात. मिरची बुडून तेल वर येईल इथपर्यंत तेल आपल्याला मिरचीमध्ये घालायचं आहे. म्हणजे वर्षभर आपलं लोणचं छान राहतं, अजिबातही खराब होत नाही. तर या पद्धतीने तुम्ही लोणचं तयार केलं तर तुमचं लोणचं दीर्घकाळ छान असं टिकलं जातं. तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली कमेंटद्वारे मला नक्की सांगा. रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. झाकण लावून आपल्याला ही भरणी 3 ते 4 दिवस उन्हामध्ये ठेवून घ्यायची आहे. 3 ते 4 दिवसामध्ये हे लोणचं खाण्यासाठी तयार होतं. चला तर भेटूया पुढच्या अशाच नवनवीन आणि छान छान रेसिपीमध्ये. धन्यवाद.